आपल्या सांस्कृतिक नद्यांना पूज्य मानलं जातं, त्यांना जीवनदायिनी म्हटलं जातं। आज मात्र गाळ आणि कचऱ्यानं एकेकाळच्या सुंदर नद्या विरूप आणि प्राणघातक सुद्धा झाल्यात। या सगळ्यावर उपाय म्हणजे जलसंवर्धन आणि जलसाक्षरता। रत्नागिरीत हा आगळा वेगळा प्रयोग झाला, त्याचा हा वृत्तांत। खळाळती वळणदार नदी, छान डुंबायचं त्यात, नाहीतर सुळकण पळणारे मासे इवल्याशा उंजळीत धरायचे। कधी मस्त गळ टाकायचा तर कधी होडक्यातून फेरफटका। नदी तटावरचा हा आनंद आज मात्र हरवून गेलाय, कारण नद्यांच्या खोल खोल तळाची जागा आता गाळानं घेतलीये। पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा गाळ या नद्यांमध्ये तळ ठोकून बसतो आणि साचतच जातो। मग नद्यांची खोली कमी होत जाते, पाण्याच्या पातळीतही घट होते। मिठी नदीच्या मगर मिठीनं तर हे प्रत्यक्ष दाखवून दिलंय। परिणाम काय? भीषण पाणी टंचाई। विहिरी तळ गाठतात आणि जीवनाचं हे अमृत मातीमोल होऊन जातं, केवळ नद्यांमध्ये गाळ साचल्यानं। म्हणूनच तो उपसणं गरजेचं असतं। रत्नागिरीत नुकताच एक आगळा वेगळा प्रयोग झाला। NSSच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं गोळप नदीचा गाळ उपसण्यासाठी देशभरातले विद्यार्थी 7 दिवस श्रमदान करत होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू R मानकर यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं, तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप झाला। जास्तीत जास्त नदीतील गाळ साफ करायचा आहे, कारण कोकणामध्ये पाण्याची समस्या पूर्वीपासूनच खूप जास्त प्रमाणात बिकट प्रमाणात दिसून आलेली आहे। आणि त्याचप्रमाणे आम्ही कळजोंडीमध्ये नाखऱ्यामध्ये अशी शिबिरं घेऊन नदीवरती बांध बांधतो किंवा नदीतील गाळ साफ करतो। महाराष्ट्रात राबवण्यात येणारा हा पहिलाच असा प्रोजेक्ट आहे। सरकारकडे बोट दाखवत राहण्यापेक्षा अशा उपक्रमांचा कित्ता गिरवला तर जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध होईल। रत्नागिरीत आयोजित केलेल्या या शिबिराविषयी अधिक चर्चा करण्यासाठी शिबिराचे प्रमुख आयोजक श्री चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्रीनिवास गोगटे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेत। गोगटेजी नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। मध्यंतरी समाजसेवक अण्णा हजारे यांनी नद्यांमध्ये जो गाळ साचतो त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली होती। त्या गोष्टीला आता एक 10 वर्ष होत आली, त्यानंतर आज स्थिती काय? गेल्या 10 वर्षात परिस्थितीत तर काही सुधारणा नक्की झालेली नाही, किंबहुना मी म्हणेन ती परिस्थिती अधिकच बिघडलेली आहे। आज तुम्ही कोकणामध्ये, आपण आता कोकणाच्या नदीविषयी बोलतोय, कोकणात जर तुम्ही रस्त्याने प्रवास करा, रेल्वेने प्रवास करा, जेव्हा एका नदीवरच्या वरनं तुम्ही प्रवास करता तर खाली बघितलं तर थोडंसं पाणी आणि भरपूरसा गाळ हेच चित्र तुम्हाला बघायला मिळेल। ज्या नदीविषयी आम्ही आता जे काम केलं त्या नदीमध्ये 20 वर्षापूर्वी मी स्वतः छाती एवढ्या पाण्यामध्ये पोहलेलो होतो। आज तिथे गोटा पण बुडेल की नाही शंका आहे, एवढा गाळ साचलेला आहे आणि सगळं पाणी आहे, त्यामुळे ते वाहून चाललेलं आहे आणि गाळाची समस्या खरोखर गंभीर आहे। त्यामुळे शेतीचं नुकसान होत आहे, आगारांचं नुकसान होत आहे। मे महिन्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, कारण गाळ साचलेला आहे। त्यामुळे धरणं जी बांधलेली आहेत त्या धरणाचं वरनं पाणी वाहून चाललं आहे। आम्ही एका ठिकाणी जेव्हा मेजर केलं होतं तर दिवसाला 15 लाख लिटर पाणी आज समुद्राला जाऊन मिळत आहे। मुळात ही कल्पना पुढे कशी काय आली? श्री चॅरिटेबल ट्रस्टने 2 वर्षापूर्वी स्वरूप सावली नावाची एक योजना रत्नागिरीत राबवायला सुरुवात केली। रत्नागिरी ते पावस स्वामी स्वरूपानंदांकडे जाणारा जो सागरी महामार्ग आहे, या सागरी महामार्गाच्या दुतर्फा 2200 झाडं लावण्याचा योजना आम्ही आखलेली होती। त्या योजनेअंतर्गत पहिली 600 झाडं आम्ही लावली आणि नुसती लावली नाही तर त्याचं 2 वर्ष आम्ही संवर्धन करत होतो। तर या 2 वर्षामध्ये जेव्हा 6-6 महिने आम्हाला पाणी घालायची वेळ आली होती तर ते पाणी आम्हाला रत्नागिरीतनं आणायला लागत होतं। तेव्हा हा प्रकर्षाने प्रश्न पुढे आला की ही 12 वाहणारी नदी आपल्या गावामध्ये असून सुद्धा आपल्याला पाण्यासाठी एवढं वणवण करायला लागते। म्हणून त्यावेळी हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आणि मग पाणी या विषयात हात घालायचं ठरलं। त्याचवेळी योगायोगाने जलवर्धिनी ट्रस्टचे उल्हास परांजपे यांचा संपर्क आला आणि मग पाणी या विषयावरती गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये एक व्याख्यान आयोजित केलं होतं आणि त्या व्याख्यानाच्या सुरुवातीला जेव्हा श्री चॅरिटेबल ट्रस्टची भूमिका मी मांडली त्यावेळी मी ही खंत व्यक्त केली होती आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्या कॉलेजचे प्राचार्य देव सर यांनी माझ्यानंतर जेव्हा भाषणाला सुरुवात केली तेव्हा हा मुद्दा उचलून धरला आणि हा मुद्दा उचलून धरून त्यांनी तिथेच आश्वासन दिलं की NSSच्या माध्यमातून आपण ह्या प्रकल्पाला सुरुवात करू आणि त्या दिवशी त्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली। काहीतरी 150 महाविद्यालय याच्यामध्ये आली होती, नक्की स्वरूप कसं, आखणी कशी झाली पुढे? मग जेव्हा हे ठरलं की NSSच्या माध्यमातून करायचं तेव्हा मुंबई विद्यापीठ याच्यात समक्ष झालं। महाराष्ट्र राज्याचं राष्ट्रीय सेवा योजना कक्ष तंत्र शिक्षण विभाग मंत्रालयाचा तो याच्यात सामील झाला। गोगटे जोगळेकर, श्री चॅरिटेबल ट्रस्ट, अन्य काही ट्रस्ट माझ्याबरोबर पुढाकार आले आणि मग महाराष्ट्र राज्य आणि राज्याबाहेरून
150 कॉलेजेसमधनं मुलं ह्या शिबिराकरता आली. 26 डिसेंबर ते 2 जानेवारी हे शिबिराचं हे होतं आयोजन काल होता. साधारण 100 मुलांचा एक ग्रुप करून गावकऱ्यांची चर्चा करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी कसं काम करायचं याचं नियोजन केलेलं होतं आणि सकाळपासून ते आपण एक मुलांचा ग्रुप आणि त्याच्याबरोबर आमचे जे तंत्रकुशल जे सल्लागार होते ते त्या ठिकाणी जायचे, मुलांना पहिलं मार्गदर्शन करायचे आणि मुलांकडनं काम करून घ्यायचे. यातल्या आता ही मुलं सगळी नवीन होती, कोणी तंत्रकुशल कारागीर नव्हते. तांत्रिक बाजू कशा काय जपल्या गेल्या त्यातल्या? मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ही जे आमच्याबरोबर जे काही हे होते की ऑरेंज काउंटी फाउंडेशन म्हणा, प्रयोग फाउंडेशन म्हणा, जलवर्धिनी ट्रस्ट, ही सगळी मंडळी ही तज्ज्ञ मंडळी आहे. हे जेव्हा श्री चॅरिटेबल ट्रस्ट आणि NSS गोगटे जोगळेकर कॉलेजनी जेव्हा करायचं ठरवलं हे कार्य करायचं, तेव्हा ह्या 3 ट्रस्टचा खूप उपयोग झाला. कारण प्रत्यक्ष कामाचा अनुभव या 3 ट्रस्टना होता. तर मुलांना साधारण आता सांगतो की मुलांना एवढ्या बेसिक गोष्टी शिकवल्या की पाण्याची समपातळी बांध कसा बांधायचा आणि ह्याच्याकरता कुठचीही इन्स्ट्रुमेंट्स वापरली नव्हती. लोकल काठ्या सुतळ घेऊन तुम्हाला कसा समपातळी बांध बांधता येईल ह्याचं ट्रेनिंग तिथे दिलं गेलं. साधारण एक बांध टाकलं 10 मीटर जायला अंतर किती वेळ लागतो त्याची नोंदणी करून त्या नदीची रुंदी किती, खोली किती, ह्याच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे किती पाणी वाहत आहे ह्या सगळ्यांचा अंदाज कसा घ्यायचा हे मुलांना तिथे ह्या उपक्रमात शिकवलं गेलं. म्हणजे नुसतं श्रमदान नव्हतं तर त्यांचं बौद्धिक ज्ञान पण वाढवण्यात आलं. नंतर काही करमणुकीचे कार्यक्रम वगैरे पण होते. असा एकंदर संबंधित आपण सारी ही 150 महाविद्यालय महाराष्ट्रातली बाहेरची माणसं गेला होता, तुम्ही तिथे नौके होतात, तसे ज्या गावासाठी तुम्ही हे काम करत होतात त्या गावाचा प्रतिसाद कसा काय होता? खूपच चांगला होता. म्हणजे कसं होतं की मी पण मूळचा गोळप गावातला असल्यामुळे गावाशी संपर्क होता. आम्ही जेव्हा हे कार्यक्रम साधारण जूनमध्ये कार्य करायचं ठरलं आणि डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली, तर ह्या काळामध्ये आम्ही वेळोवेळी गावात भेटी दिलेल्या होत्या, गावकऱ्यांच्या सभा आयोजित केलेल्या होत्या, त्यांच्याकडनं तिथल्या ज्यांच्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या समजून घेतल्या होत्या. आता मगाशी आपण बघितलं क्लिपिंगमध्ये की आपण JCB वापरले, डंपर वापरले, पण कित्येक ठिकाणी काही जागा अशा होत्या की तिकडे JCB डंपर जाऊच शकत नाहीत. तर ह्या जागा ज्या आम्ही गावकऱ्यांकडनं निवडून घेतलेल्या होत्या की तिथे फक्त मुलंच जाऊ शकतात आणि फावडी गमेलीनेच कामं होऊ शकेल, तर तिथे आपण फावडी गमेली घेऊन काम केलं आणि गावकऱ्यांचा खरोखर इंटरेस्ट होता आणि म्हणूनच हे शक्य झालं. म्हणजे गावचे ग्रामपंचायत जे सरपंच होते ते पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवशीपर्यंत सकाळ 7 पासून दुपारी श्रमदान संपेस्तपर्यंत सर्व मुलांबरोबर हजर असायचे आणि चांगलं मार्ग. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो की आम्ही पहिल्या दिवशी काही मुलांना चहा पाठवला होता, पण तिथे चहा दुसऱ्या काही टेक्निकल गोष्टीमुळे पोचू शकला नव्हता. तर ह्या गावकऱ्यांनी त्या 100 मुलांची रोजची लिंबू सरबताची व्यवस्था स्वतःच्या खर्चाने केलेली होती. म्हणजे एवढी इन्व्हॉल्वमेंट त्या गावकऱ्यांची त्या प्रकल्पामध्ये होती. उपक्रमासाठी निधी उभारणं ही नेहमीच मोठी समस्या असते. तुमचा खर्च किती आणि तो कसा उभा केला? साधारण या प्रकल्पाला 15 लाख रुपये खर्च आला. खूप कमी खर्च. खूप कमी. 2.5 ते 3 किलोमीटरचाच पट्टा आम्ही घेतला होता. 2.5 ते 3 किलोमीटरचा पट्टा निवडायचं कारण असं होतं की स्टार्ट टू फिनिश आम्हाला काम कंप्लीट करायचं होतं. त्यामुळे हा 15 लाखाचा निधी आमचे जे मी म्हटलं ना बाकीचे सगळे जे ट्रस्ट होतं त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं. काही वैयक्तिक देणगीदार होते आणि माझा अनुभव असा आहे की तुम्ही चांगलं कार्य लोकांपर्यंत पोहोचवलं तर देणगीचे हात तुमच्या पुढे नक्कीच पुढे होतात. आठवडाभर हे काम चाललं होतं. 150 महाविद्यालयाचे विद्यार्थी काम करत होते. आठवड्यानंतर बदललेलं चित्र कसं होतं? खूपच उत्साहवर्धक होतं. म्हणजे 2च उदाहरण सांगतो की म्हटलं ना की 7-8 ठिकाणी काम झालं. काही जुने बंधारे होते, काही नवीन बंधारे बांधले गेले की जिथे मी मगाशी म्हटलं की जिथे घोटावर पाणी नव्हतं, बुडू शकत नाही एवढं पाणी नव्हतं, तिथे आज ते सगळे बंधारे काठोकाठ भरलेले आणि ओव्हरफ्लो होत आहेत. म्हणजे तिसऱ्या दिवशी तर मुलांना पहिल्या दिवशी पाणी नव्हतं आंघोळीला, तिसऱ्या दिवशी तर ह्या मुलांनी प्रचंड पोहायचा आनंद त्या ह्याच्यामध्ये लुटला, नदी पाण्यामध्ये लुटला. असं एकंदर चित्र आहे. आज गावकऱ्यांची प्रतिक्रिया अशी आहे की ह्या जून महिन्यापर्यंत आम्हाला तर नक्कीच पाण्याचं काही दुर्भिक्ष्य जाणवणार नाही आणि अशीच परिस्थिती राहिली तर पुढच्या 5 वर्षामध्ये तरी हा नक्की त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. म्हणजे आणखीन एक गमतीची गोष्ट म्हणजे ह्या मुलांची राहायची व्यवस्था आमच्या शेतामध्ये केलेली होती. एका धरणामध्ये पाणी अडल्यानंतर तिथलं पाटानी पाणी आमच्या शेतामध्ये पण होतं. ते जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला तो पाट टेम्पररी बंद करायला लागला. तो जर बंद झाला नसता तर ही सगळी राहायची व्यवस्था ही शेतं पाण्याखाली बुडून गेली असती. जी आज परिस्थिती गेले काही वर्षात नव्हती ती परिस्थिती आज घडून आली. हा तुमचा अनुभव खूपच म्हणजे आनंद देणार आहे. हा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवा म्हणून काय प्रयत्न करतात तुम्ही? त्यानिमित्ताने आपण एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. जल संजीवन त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे जलाला संजीवन आम्ही दिलं, मृत नदीला आम्ही संजीवन दिलं. हे पुस्तक आपण सर्व मुलांना दिलेलं आहे. त्याच्यापर्यंत आपण आता कसं कार्य केलं, काय कार्य करतोय आणि याच्यापुढे काय करणार हे पण याच्यात सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे जेव्हा प्रकल्पाचा शेवट आला, शेवटचा समारोपाचं जेव्हा भाषण होतं तेव्हा आम्ही एक स्पर्धा जाहीर केलेली आहे. ह्या 150 कॉलेजना आम्ही असं अपील केलं आहे की तुमचा शिबिर संपलाय पण आज तुमचं काम सुरू झालेलं आहे. तर तुम्ही तुमच्या गावाला जाऊन तुमच्या कॉलेजच्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात जर असा प्रकल्प जर तुम्हाला राबवता आला
तर त्याचा एक तुम्ही चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट 28 फेब्रुवारीपर्यंत गोगटे जोगळेकर कॉलेजांकडे सबमिट करायचा आहे आणि याच्यात जे 3 उत्कृष्ट प्रोजेक्ट रिपोर्ट असतील त्याला अनुक्रमे 10,000, 7,000 आणि 5,000 रुपयाचा प्राईज डिक्लेअर केलेला आहे. आणि आमची जी टीम आहे आणि कॉलेजची जी टीम आहे यांना जे टेक्निकल आणि जे अनुभव आहेत, हे जे काही 3 प्राईज विनिंग जे प्रोजेक्ट असतील त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करायची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. मग त्यांच्या तालुक्यात जाऊन आम्ही त्यांना मार्गदर्शन करून आम्ही त्यांना पूर्ण सहभाग. ही मुलंच खरं तर तुमच्या सगळ्या कामाचे सदिच्छा दूत ठरू शकतात. पण समजा ही मुलं त्या गावापर्यंत पोहोचू शकली नाहीत, महाराष्ट्राची गावाची संख्या खूप मोठी आहे, एखाद्या गावाला ही मुलाखत पाहताना असं वाटतंय की आपणही काही सुरू करावं, सुरुवात कुठून कराल, काय मार्गदर्शन कराल? गावातनं एक माणूस जरी पुढे आला तरी हा प्रकल्प माझ्या दृष्टीने नक्की पुढे होऊ शकेल. एक चिंगारी काफी है. बिलकुल बिलकुल. कारण सर्व महाराष्ट्राचं मुंबई ही प्रतिनिधी आहे, सर्व किंबहुना पूर्ण भारताचंच प्रतिनिधी आहे. तर प्रत्येक गावातला एक माणूस तरी मुंबईत असणारच. आज तो बातम्या बघत असेल, त्याची आणि त्याच्या गावाची जर नाळ जुळलेली असेल आणि तिथे जर त्यांनी हा प्रयत्न केला तर माझा खात्री आहे की NGOs तिथले पुढे येतात, कॉर्पोरेट्स पुढे येतात, गावकरी पुढे येतात. फक्त प्रत्येकाची इच्छा असते, पण त्यांना कुठेतरी पुढे नेणारा माणूस आवश्यक असतो. तर एक माणूस जरी पुढे आला गावातनं तरी ही समस्या नक्की दूर होऊ शकेल. पूर्णतः नाही निदान अंशतः तरी ह्याला आज आपण हे काम केलं. आज आजूबाजूच्या गावातनं ही चर्चा सुरू झाली आहे की आपल्या गावात पण हे असं काम व्हायला पाहिजे. आम्ही म्हणतो की ह्याच्यातनं किती गाळ निघाला हा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी आज ही विचारांची जी चालना तिथे सुरुवात झालेली आहे ही सुद्धा आमच्या दृष्टीने एक यशस्वी. तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणलात की 13-14 लाखामध्ये हे सगळं काम घडलं. जर गावाचा विचार केला तर गावामध्ये 3-3, 4-4 मंदिरं असतात. त्यासाठी लोक सहज 15-15 लाख रुपये मुंबईतून किंवा त्या गावाच्या परिसरातून गोळा करतात. तसं मनात आणलं तर अवघड काहीच नाही, निधी उभा करणं सहज शक्य आहे आणि हे व्हायलाच पाहिजे असं माझं पण वैयक्तिक मत आहे की पैसे देणारे आहेत पण त्यांना प्रॉपर चॅनलाइज करणारं आणि प्रॉपर गाईड करणारं कोणाची तरी आवश्यकता आहे. आणि जर ते लोकांना व्यवस्थितरित्या समजावून सांगितलं तर ते नक्की पटतं आणि लोक या उपक्रमाकडे वळू शकतील असं मला नक्की खात्री आहे. बरं, आता हे काम तर एक झालं, तुम्ही पथदर्शी प्रयोगच एक केलेला आहे. त्या प्रयोगातून महाराष्ट्राला खूप काही दिलंय तुम्ही, एक मार्गदर्शन, ते पुस्तकच खूप काही बोलत असेल. आगामी प्रकल्प, आगामी काय काय असेल तुमचं, कामाची पद्धत काय असेल पुढची? आगामी पद्धत अशी आहे की आपण पहिली झाडं लावली, आज पाण्यावर आलं. पण जेव्हा ह्या सगळ्या विविध लोकांची आम्ही चर्चा करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की झाडं पुन्हा लावता येतात, पाणी पुन्हा निर्माण होतं, पण एकदा वाहून गेलेली माती पुन्हा निर्माण होऊ शकत नाही. तर सॉइल कॉन्झर्वेशन, आता आपण झाडं लावतोय त्यांनी पण सॉइल कॉन्झर्वेशन होतं. त्यामुळे सॉइल कॉन्झर्वेशन हा श्री चॅरिटेबल ट्रस्टचा पुढचा मुद्दा असेल आणि तो गोळप गावाच्या परिसरामध्ये राबवला जाईल. त्याच्याकरता जे काही तांत्रिक सल्लागार जे असतील त्यांच्याशी संपर्क साधून सॉइल कन्झर्वेशन हा पुढे घेतला जाईल. मग झाडं, पाणी आणि सॉइल कन्झर्वेशन असं एकत्रित एकदा गोळप गावाचं मॉडेल तयार झालं की हे मॉडेल मग दुसऱ्या गावामध्ये आपल्याला यशस्वीरित्या राबवता येईल असा विश्वास आहे. हे झालं म्हणजे स्वयंप्रेरणेनं कुणी पुढे येईल वगैरे हा भाग झाला. शासनालाच हा प्रश्न खूप भेडसावतोय पाण्याचा. शासनाकडून काही अपेक्षा आहेत? शासनाने जरूर याच्यात विचार करायची आवश्यकता आहे. कारण आज आम्ही जेव्हा लोकांची वैयक्तिकरित्या बोलतो तेव्हा लोकांची भावना अशीच आहे की शासनाकडनं काही होत नाही. ही म्हणजे लोकांची प्रतिक्रिया आहे. म्हणजे आज जर शासनाने याच्यावरती सर्वे केला तर लोकांची हीच प्रतिक्रिया दिसेल की शासन करायचा प्रयत्न करतो पण त्याला अनेक अडचणी येतात. पण यशस्वीरित्या जर हा प्रोजेक्ट राबवला तर आज शासन याच्यामध्ये खूप काही करू शकतं आणि ते व्हायलाच पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. या कामाला तुमच्या अनेक झरे फुटोत या शुभेच्छा मी देतो आणि प्रत्येक गावातली गंगा आहे ती वरदायिनी ठरवते त्या गावासाठी. या शुभेच्छांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.